नमस्कार. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमात आज आपण आहोत नाशिक जिल्ह्याच्या मालेगावमध्ये आणि आपल्यासोबत आहेत सिनियर सिव्हिल इंजिनियर श्री निलेश अनिल कुलकर्णी, ज्यांना जवळजवळ 35-36 वर्षांचा अनुभव आहे सिव्हिल क्षेत्राचा. तर जाणून घेऊया त्यांच्या काही आठवणी, त्यांच्या काही शिकवणी. निलेशजी नमस्कार. नमस्कार. आपलं स्वागत आहे बिल्ड आयकॉन या उपक्रमात. धन्यवाद. खूप छान अनुभव तुमचा आत्तापर्यंतचा आहे. खूप मोठा अनुभव आहे 35-36 वर्षांचा. तर त्याची सुरुवात कशी झाली? तुमची शाळा कोणती होती? कॉलेज कोणतं होतं? पहिले तर आम्ही कॅम्पात राहायचो. त्या एरिया वेगळा आहे मालेगाव कॅम्पातला. तर तिथे माझी एक भारत विद्यालय म्हणून शाळा होती 1ली ते 4थीपर्यंत. तिथे 1ली ते 4थी शिक्षण घेतलं. त्यानंतर काकानी विद्यालयात 5वी ते 10वी होतो. त्यानंतर 11वी-12वी MAG कॉलेजला केलं आणि मग डिप्लोमाला आम्ही KBH पॉलिटेक्निकला आम्ही डिप्लोमाला ॲडमिशन घेतली. तर आणि 96ला आम्ही पासआउट झालो होते. निलेशजी, तुमची प्रेरणा कोणती या क्षेत्रामध्ये यायची? प्रेरणा म्हणजे आयुष्यामध्ये एक विषय असा होता की आपल्याला नोकरी करायची नव्हती, की करायचं तर धंदा करायचा आणि तो पण आपल्या गावात करायचा. आणि ते एक सिव्हिल इंजिनियरच आपल्या गावात सगळ्या गोष्टी डेव्हलप करू शकतो. त्यामुळे मी त्या कामाला लागलो. मी 96-97 पहिले आमच्या मामांकडे मी काम केलं ॲज अ सुपरवायझर म्हणून साईटवर. जो 5 ते 6 वर्ष मी काम केलं त्यांच्याकडे. मग त्यानंतर मी माझं स्वतःचे बंगल्यांचे कामं चालू केले. अच्छा. म्हणजे तुम्हाला घरच्यांचा पण एक चांगला पाठिंबा? घरच्यांचा, आमच्या वडिलांचा पाठिंबा होता आणि पूर्ण आमची जी फॅमिली आहेत त्याच्याकडे फक्त मी एकच मेंबर आहे, तो मालेगावात आहे. बाकी माझे भाऊन ते सगळे जे आहे, कोणी ऑस्ट्रेलियाला आहे, कोणी अमेरिकेला आहे. फक्त मी एकच पर्सन असा आहे की मालेगावात आहे. सर, जेव्हा म्हणजे माणूस यशाची सगळ्या पायऱ्या जेव्हा हे अचीव करतो, जी पहिली पायरी कधी विसरत नाही. तर ती जी पहिली पायरी होती, तर त्यावेळेस काही अडचणी आल्या असतील, काही समस्या असतील, अडचणी तर खूप आल्या, आव्हानं असतील, तर त्यांच्या काही आठवणी तुम्ही सांगू शकाल? अडचणी खूप आल्या, कारण लोकांचा तुमच्यावर विश्वास बसायला खूप वेळ लागतो. बरोबर. जोपर्यंत विश्वास बसत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणी ॲक्सेप्ट पण नाही करत. त्यामुळे काही लोकांचे तुम्हाला बोलणे पण ऐकावं लागतात. सगळ्या गोष्टी तुमची हेटाळणी पण होते काही बाबतीमध्ये, की हा काय करणार आहे, हा काय करू शकत नाही आहे, हा एवढा कॅपेबल नाही आहे. पण तसं हळूहळू तुम्ही तुमचं काम दाखवायला लागतं समोरच्याला. त्यानंतर तुमची पद वाढत चालते सगळ्या गोष्टींची. त्यामुळे तुम्हाला लोक ॲक्सेप्ट करायला शिकतात आणि आता लोक डोळे मिटून आपल्यावर विश्वास ठेवतात. या क्षेत्रामध्ये विश्वास खूप महत्त्वाचा असतो. खरं तर सगळ्याच क्षेत्रामध्ये विश्वास महत्त्वाचा असतो. तर निलेशजी, आता हा विश्वास संपादन करताना तुम्हाला अजून काय काय अडचणी आल्या, म्हणजे जेणेकरून या प्रवासामध्ये तुम्हाला काय काय अजून आठवते, की तुम्ही पहिला प्रोजेक्ट कसा मिळवला, कुठला पहिला प्रोजेक्ट होता, त्याबद्दल सांगू शकाल? पहिला प्रोजेक्ट एक बेंगलोरचं काम होतं आणि ते काही खूप मोठं काम नव्हतं. ते फक्त ते 250-300 स्क्वेअर फुटाचं काम होतं आणि ते पण गावठाणमध्ये काम होतं. त्याच्या आजूबाजूला सगळे जुने घरं होते आणि तिथं पहिला प्रोजेक्ट मी चालू केला होता. म्हणजे तिथे मटेरियल टाकायला पण जागा नव्हती, सगळ्या गोष्टींचं होतं. पण दिवसभर तिथे थांबावं लागायचं साईटवर, कारण ते आजूबाजूला सगळ्या मातीचे घरं होते आणि त्याच्यामध्ये मी काम चालू केलेलं होतं. तर तो पहिला अनुभव म्हणजे ते कधी छाती पण धडधड करायची, काय बाजूचं पडलं, काही झालं तर. पण तो आपण सगळा प्रोजेक्ट एकदम व्यवस्थित शांततेने पूर्ण केला तो आपण. बरोबर. म्हणजे आता तुम्ही जवळजवळ 96-97 पासून तुम्ही या क्षेत्रामध्ये आहात. म्हणजे त्यावेळेस तर खरं तर कम्प्युटर प्रणाली पण तेवढी प्रगत नव्हती भारतामध्ये, मोबाईल पण नव्हते. तर त्यावेळेस तुम्ही हे काम केलं, तर हे खरंच म्हणजे कौतुकास्पद आहे आणि शिकण्यासारखं आहे, की त्यावेळेस काय काय चॅलेंजेस आले असतील. तेव्हा कसं होतं, खूप हार्ड वर्क होतं. म्हणजे एखादा लेबर जरी बघायचा असला ना, की त्याला त्याच्या घरी जावं लागायचं. अच्छा. समजा एका प्लंबर असेल, प्लंबरला सकाळी त्याच्या घरी जायचं नाही तर रात्रीच त्याच्या घरी जायचं. आता तसा प्रॉब्लेम नाही आहे, की आता फोनवर तरी सगळेजण अवेलेबल होतात. पण तेव्हा खूप अवघड होतं. त्याच्या घरी जायचं, त्याला सांगायचं उद्या इकडे साईटवर कामाला ये. त्यानंतर सगळ्या गोष्टी घडत होत्या त्या. बरोबर. तुम्ही लेबरचा विषय आत्ता म्हटलात, की जो म्हणजे तेव्हाही तेवढाच चॅलेंजिंग होता आणि आजही तेवढाच चॅलेंजिंग आहे. तर याच्यामध्ये जे प्रकार असतात, की स्किल्ड काही असतात, तर काही अनस्किल्ड असतात, ज्यांना आपण अकुशल कामगार किंवा अप्रशिक्षित कामगार म्हणतो. तर कधीकधी त्यांच्या त्या अप्रशिक्षणामुळे साईटवर धोका निर्माण होण्याची शक्यता असू शकते. तर तो धोका टळावा त्यासाठी तुम्ही काय प्रिकॉशन्स घेता साईटवर? आता आम्ही सध्या बिल्डरशिपमध्ये आम्ही काम करतो आहे. आता साईटवर आम्ही मॅक्झिमम प्रिकॉशन घेतो आहे.
प्रत्येकाला सेफ्टी बेल्ट आम्ही कंपल्सरी केलेले आहेत. त्यानंतर हेल्मेट कंपल्सरी केलेले आहेत आणि प्रत्येकाचे जे आहेत आम्ही इन्शुरन्स सगळ्यांचे आम्ही करायला लावलेले आहोत. आता काही लोक करतात, ज्यांचे इन्शुरन्स असतील त्यांनाच आम्ही आमच्या साईटवर कामावर ठेवतो, नाही तर आम्ही कामाला ठेवत नाही त्यांना. म्हणजे तुम्ही एवढं त्यांच्या आम्ही precaution सेफ्टीचा आणि घेतो. हो. त्यांच्या म्हणजे लाईफ इन्शुरन्सचा पण तुम्ही विचार करतो एक आम्ही विचार सगळं. करताय. हा खूप छान कारण काय होतं, काही कुठला विचार आहे. इन्सिडेंट झाला ना, त्याचा त्रास शेवटी तो बिल्डरलाच होतो आणि त्याला सगळ्या गोष्टींमध्ये सफर बरोबर करावं आहे. कारण लागतं ते. खूप कंप्लायन्स असतात, स्टाफ कंप्लायन्स जे आहेत. हं. तर त्या अनुषंगाने आता मग प्रशासनाने अजून याच्यामध्ये काय काही इम्प्रूव्हमेंट्स केल्या पाहिजेत या क्षेत्रामध्ये असं तर तुम्हाला वाटतं? प्रशासनाने असं ॲक्च्युली जेव्हा आम्ही बिल्डिंग प्लॅन पास करतो तेव्हा आमच्याकडनं 1% लेबर सेस घेतला जातो. म्हणजे कमी कमी समजा एक साईट आम्ही चालू करतो तर आम्ही 4 ते 5 लाख रुपये आम्ही गव्हर्नमेंटला भरतो आहे लेबर सेस म्हणून. पण त्याच्या अगेन्स्ट लेबरला काहीच मिळत नाही आहे. म्हणजे ज्या मिळायला पाहिजे फॅसिलिटी. पण आता जे आमचे मंत्री आहेत दादाभाऊ भुसे, यांच्या ह्याच्यातून त्यांनी बऱ्याच गोष्टी लेबरसाठी केलेल्या आहेत आणि त्यामुळे आता ते लेबरसाठी सगळं त्यांच्या फॅमिलीसाठी पण आहे, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी पण आहेत. या सगळ्या गोष्टी आता घडतात आहे सगळ्या. निलेशजी, आता हे झालं लेबर आणि त्यांच्या कंप्लायन्सेसबद्दल किंवा हं. त्यांच्या भविष्याबद्दल. आता आपण वळूयात मटेरियल या फॅक्टरकडे, हं. की जे महत्त्वाचा घटक आपण म्हणू या क्षेत्रामधला, की मटेरियल चांगलं असेल तर तुमची इमारत चांगली उभी राहते. बरोबर. तर ते मटेरियल चांगलं कसं निवडायचं आणि चांगल्या मटेरियलची तुमची व्याख्या काय आहे? एक तर समजा स्टील आहे, स्टीलची क्वालिटी, त्याची सगळ्या बाकीच्या ज्या टेस्ट केलेल्या असतात त्या. सिमेंट आहे, सिमेंटची क्वालिटी, त्याचे जे आहे जे आम्ही रिपोर्ट काढतो सगळे, त्याच्यावरून आपण हे करू शकतो. बाकीचं जे मटेरियल आहे म्हणजे प्लंबिंगचं मटेरियल आहे, आता भरपूर नवीन कंपन्या आलेल्या आहे मार्केटमध्ये आणि ते त्यांचं सगळं स्पेसिफिकेशन देतात ते सगळं टेस्टिंगचं वगैरे. त्यामुळे आता आपल्याला ज्या चांगल्या वाटतात त्या गोष्टी आपण वापरायच्या त्याच्यामध्ये. निलेशजी, आत्तापर्यंत तुम्ही जेवढे प्रोजेक्ट हँडल केले तर त्याच्यामध्ये आयकॉन स्टीलचा वापर तुम्ही कधी केलेला आहे? आयकॉन स्टीलचा वापर आम्ही आत्ता 2 वर्षापूर्वी केलेला होता आणि अजून पण आम्ही आयकॉन स्टील वापरतो आहे. अच्छा. मग त्याबद्दल तुमचे अनुभव, म्हणजे त्याची कॉस्ट कशी आहे, क्वालिटी कशी आहे, त्याच्या मार्केट व्हॅल्यूबद्दल किंवा अवेलेबिलिटी कशी असते त्याची? अवेलेबिलिटी कसं आहे की आमचा डायरेक्ट ट्रक लोड येतो, त्यामुळे काही खूप मोठा विषय नाही राहत आणि 1 ते 2 दिवसात आम्हाला डिलिव्हरी मिळून जाते साईटवर. म्हणजे त्यांच्या सर्व्हिस हो, लेवलबद्दल सर्व्हिस खूप काय चांगली आहे. तुमचं मत आहे? कामराजींची सर्व्हिस खूप चांगली आहे, त्यांचं बोलणं पण खूप गोड आहे. आणि सर्व्हिस चांगली देतात कामराजी. बरं. निलेशजी, आत्तापर्यंत तुम्ही ओव्हरऑल किती प्रोजेक्ट्स हँडल केलेत, म्हणजे एक आकड्यांमध्ये जर का सांगायचं एक झालं तर? अंदाजे साधारण 145 ते 46 प्रोजेक्ट आम्ही केलेले आहे. अच्छा. म्हणजे जवळजवळ 30हून जास्ती वर्षांचा अनुभव आणि 150 प्रोजेक्ट्स, हे खूप म्हणजे एक वाखाणण्याजोगं आहे. म्हणजे हे तुमचं एक वेगळं स्किल आणि तुमची एक मोठी शिकवण आहे खरं तर, की कमीत कमी वेळात जास्तीत जास्त प्रोजेक्ट्स कसे करायचे. तर याच्यामधला एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट तुमचा कुठला आहे असा, की जो तुमच्या खूप जवळचा आणि लक्षात राहिला? सगळ्यात मेन आयकॉनिक प्रोजेक्ट म्हणजे संदेश मल्टिप्लेक्सचं काम चालू केलं होतं. तेव्हा मला आता माझे पार्टनर, तेव्हा आमची ओळख झाली, विशाल शर्मा आणि मी. तेव्हा आम्ही जॉईंटली कामं चालू केले. संदेश थिएटरचं जे काम होतं ते मालेगावातलं सगळ्यात मोठं काम होतं आणि सगळ्यात हाईटचं काम होतं ते. आणि ते काम करताना आम्हाला इतके चांगले अनुभव आले की पहिले लेबरचे प्रॉब्लेम, सगळे RCC सेंटरिंगवाल्याचे प्रॉब्लेम, कारण त्याच्या हाईट सगळ्या वेगवेगळ्या होत्या. आणि त्यात आम्ही सकाळी जे होतो की आम्ही सकाळी 5:30 वाजता साईटवर जायचो. बरं. वर्किंग करायला. मी आणि माझा पार्टनर जायचो साईटवर आणि मग त्याच्यानंतर आम्ही सगळ्या कामाची हे करायचो. पण तो प्रोजेक्ट कंप्लीट केला आम्ही बरोबर 2.5 वर्षामध्ये. त्यामुळे काय झालं, त्या प्रोजेक्टमुळे आमचं कामाकडे बघायचा दृष्टिकोन खूप बदलून गेला तो. कारण त्याचा जो एक स्लॅब होता तो 12 मीटरवर होता. तर त्या 12 मीटरला जो स्लॅब होता मोठ्या 2 हॉलचा, तर त्याला जे शटरिंग करायचं होतं सगळ्या गोष्टींचं, ते मालेगावात कोणाकडेच अवेलेबल नव्हतं ते. तर आम्ही नाशिकला चक्रा मारा, हे करा ते करा. मग शेवटी आमच्या एका मित्राकडनं आम्ही जे ब्रिजसाठी जे शटरिंग असतं ते आम्ही घेतलं आणि त्या ब्रिजचं शटरिंग आम्ही जवळजवळ ते 10 मीटरपर्यंत आम्ही ते शटरिंग लावलं आणि त्याच्यावरती आम्ही बाकीचं आम्ही हे केलं.
तर तेव्हा आम्ही सगळे जे कॅल्क्युलेशन केलेले होते बीम सगळ्याचे, तर त्या बीमचं वजन होतं जवळजवळ 72 टन वजन होतं. आता ते 72 टन वजन हे करायला ते त्या हिशोबाने सगळ्या गोष्टी त्याला हे लागणार, सेंटरिंग लागणार होतं. पण ते खूप चॅलेंजिंग होतं की आम्ही रात्रंदिवस ते काम करत होतो की आपल्याला काहीतरी नवीन करायचं आहे, आणि ती गोष्ट खूप चांगली झाली. आणि त्यानंतरही मी आणि माझे पार्टनर विशाल शर्मा, त्यानंतर आमची जी पार्टनरशिप पक्की झाली ती अजूनसुद्धा चालू आहे. क्या बात है. आणि आत्ता पण आमचे जे आता आम्ही बिल्डरशिपमध्ये काम करतो आहे, बिल्डरशिपमध्ये पण आता आमचे 3 प्रोजेक्ट चालू आहे. एक माया म्हणून श्री माया म्हणून इथे नामपूर रोडला चालू आहे. एक युनिटी हाईट्स म्हणून खानसाहेब बंगल्यात चालू आहे. आणि एक रामाकृष्ण म्हणून एक वर्धमान नगरमध्ये चालू आहे. हे 3 प्रोजेक्ट आमचे चालू आहेत आता. खूप छान. म्हणजे तुम्ही तुमचे मित्र आणि ओव्हरऑल तुमचे कलिग्स तुम्ही एकत्र मिळून काम करता या क्षेत्रामध्ये आणि इतक्या वर्षाची तुमची पार्टनरशिप आहे. हे खूप छान गोष्ट आहे. म्हणजे संदेश थिएटरपासून आम्ही जॉईंटली, म्हणजे 2009 पासून आम्ही जॉईंटली झालो होतो आणि आत्तापर्यंत आमची पार्टनरशिप चालू आहे सगळ्या बाबतीत. सर तुम्ही आता मग ओव्हरऑल आत्तापर्यंत गेले 30 वर्षांमध्ये एवढे प्रोजेक्ट्स केले, 150हून जास्त तुमच्या पार्टनर्सबरोबर. तर नाशिक जिल्ह्याचं, मालेगावचं तुमचं एक व्हिजन काय आहे की येत्या 10-15 वर्षामध्ये मालेगाव, नाशिक जिल्हा आणि ओव्हरऑल आपलं महाराष्ट्र राज्य, आपला देश कसा विकसित झाला पाहिजे आणि सिव्हिल क्षेत्राचं योगदान त्याच्यात काय असावं? सिव्हिल क्षेत्राचं योगदान सगळ्यात मोठं आहे. जेवढे इन्फ्रास्ट्रक्चर आहेत त्याच्यामध्ये सगळे, म्हणजे सिव्हिल म्हटल्यानंतर सगळं रोड, गटर सगळ्याच गोष्टी आल्या त्याच्यामध्ये. आणि जर समजा सगळ्यांनी जर चांगल्या क्वालिटीचं काम केलं तर त्याला परत काही मेंटेनन्स लागणार नाही आहे. पण आता ती चांगली क्वालिटी मेंटेन करायला काम करणारे पण चांगलेच कंपनी किंवा चांगले माणसं पाहिजे, असा हा विषय आहे. पण मालेगावची डेव्हलपमेंट आता सध्या आमचे जे आहेत आमदार साहेब, त्यांच्याच्यातून खूप चांगलं चालू आहे. त्यांनी मालेगावात भरपूर कामं केलेले आहेत. त्यानंतर इथे कृषी कॉलेज, मोठं कॉलेज आणलेलं आहे, चालू केलेलं आहे. आणि MIDCची पण त्यांनी सुरुवात केलेली. आता MIDCमध्ये पण 2-3 प्रोजेक्ट चालू झालेले आहे. आता मालेगाव थोडंसं डेव्हलपमेंटला आहे आणि स्कोप पण चांगला आहे मालेगावात. निलेशजी, जाता आता एक शेवटचा प्रश्न असा की आता तुमचा एवढा दांडगा अनुभव आहे, 30 वर्षाचा, 150हून जास्त प्रोजेक्ट तुम्ही केलेत. तर तुमच्या बरोबरचे जे कलिग आहेत किंवा तुमचे जे इतर तरुण अभियंता आहेत तुमच्याबरोबर काम करणारे किंवा आमचे श्रोते देखील, तर त्यांच्यासाठी एक तुम्ही एक मित्र म्हणून, एक सल्लागार म्हणून काय संदेश देऊ शकाल? एक चांगला सल्ला देतो माझ्या सगळ्या अभियंत्यांसाठी की कोणीही परिपूर्ण नसतं. प्रत्येकाला काही ना काही शिकावं लागतं. पण त्यांनी जर मेहनत केली, कंटिन्युटी केली प्रत्येक कामामध्ये, त्यात तो एक दिवस बरोबर सक्सेस होतो. आणि तुम्हाला काम करावंच लागणार आहे. काम केल्याशिवाय तुम्ही सक्सेस होणार नाही. तुमचा आळस तुम्हाला झटकावा लागणार आहे. आणि ही गोष्ट मला जमत नाही म्हणून ते आपण साईडला व्हायचं, तसं नाही. जी जमत नाही ती गोष्ट आधी केली पाहिजे आपण, असं मी सगळ्यांना सांगतो. बरोबर. म्हणजे केल्याने होतं आहे रे, आधी केलेची पाहिजे. बरोबर. या तत्वाने तुम्ही पुढे जाता आणि हाच संदेश तुम्ही आमच्या मित्रांना पण दिलेला आहे. निलेशजी, खूप धन्यवाद. बिल्ड आयकॉन या उपक्रमात आज आपण इथे उपस्थित राहिलात. आयकॉन स्टीलतर्फे तुम्हाला अनेक अनेक शुभेच्छा आणि भविष्यात असेच आयकॉनिक प्रोजेक्ट्स तुमच्या हातून घडो, या देखील शुभेच्छा आमच्याकडून. अनेक अनेक धन्यवाद. धन्यवाद.